बाप्पाचा दिवस आहे. बरोबर, आज आपल्या गणपती बाप्पाचा दिवस आहे, राईट. मग तुम्हाला मी मागे संस्कार वर्गामध्ये सांगितलं होतं गणपती बाप्पाचे कान मोठे का असतात, पोट मोठं का असतं, डोळे बारीक का असतात, आठवतं तुम्हाला? हो. चला सांगा बरं, गणपती बाप्पाचे डोळे बारीक का असतात? कारण आपल्याला सगळे गोष्ट एकाग्रतेने ऐकायला पाहिजे हे शिकवण्याकरता. बरोबर, आपण कोणतीही गोष्ट फुल कॉन्सन्ट्रेट करून बघायला पाहिजे, नेहमी चांगलं बघायला पाहिजे हे शिकवण्याकरता. गणपती बाप्पाचे कान मोठे का असतात? कारण की आपल्याला नेहमी आपल्या कानांनी चांगलं ऐकायला पाहिजे हे शिकवण्याकरता. बरोबर, आपण जे पण काही ऐकू ते नेहमी चांगलंच ऐकायला पाहिजे हे शिकवण्याकरता. गणपती बाप्पाचं पोट मोठं का असतं? आपण आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही भेटतं ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे, म्हणून गणपती बाप्पाचं पोट मोठं असतं. बरोबर, गणपती बाप्पाचं पोट मोठं का असतं? कारण आपल्या लाईफ मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट आपण आनंदाने एक्सेप्ट करायला पाहिजे हे शिकवण्याकरता गणपती बाप्पाचं पोट मोठं असतं. बरोबर. गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? गणपती बाप्पाचं वाहन गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. बरोबर, उंदीर वाहन आपल्याला काय शिकवतं बरं? कारण ज्या पण गोष्टी कोणत्या पण गोष्टीला अहंकार नाही करायला पाहिजे. आणि बरोबर. आपण नेहमी नम्र राहायला पाहिजे. अरे वा, नेहमी आपण नम्र राहायला पाहिजे, सगळ्यांचा नेहमी आदर करायला पाहिजे हे आपल्याला शिकवतं. गणपती बाप्पा कशाची देवता आहे? गणपती बाप्पा ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कुठलाही काम करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाची पूजा करून सुरुवात करतो. बरोबर, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणपतीची पूजा करूनच करतो, है ना? मग चला तर आज संकष्टी चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचा श्लोक बोलूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा आपल्याला काय शिकवतोय? मग नेहमी चांगलं ऐकायला पाहिजे, चांगलं बघायला पाहिजे आणि आपल्या लाईफ मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आनंदाने एक्सेप्ट करायला पाहिजे. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आणि श्लोक शिकण्याकरता नक्की या आमच्या किल्ली संस्कार वर्गात.